नमस्कार, मी सुवर्णा। आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आत्ताच मी महाराष्ट्र एक्सप्रेसने आलेली आहे शेगाव सारख्या पुण्यभूमीकडे। इथे दरवर्षी मी गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतच असते। शेगाव स्टेशनला खास करून आजारी आणि वयस्कर लोकांसाठी बॅटरीवरची कार सुद्धा इथे अवेलेबल आहे, ज्याचे डिटेल्स मी इथे मेन्शन केलेले आहेत। मात्र 50 रुपये ही बॅटरीवरची कार आपल्याला रिक्षा स्टँड पर्यंत सोडते। शेगाव स्टेशनला उतरल्या बॅटरीची ती गाडी येईपर्यंत मला या शॉप मध्ये प्रसिद्ध शेगावच्या कचोरी दिसलेल्या आहेत। पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे। 2-4 कचोऱ्या मी पार्सल घेत आहे आणि पुढे जाऊया दर्शन घेण्यासाठी। रेल्वे स्टेशन पासून बाहेर निघाल्यावरती अगदी समोरच तुम्हाला गजानन महाराज ट्रस्टचे अशा बस सुविधा फ्री मध्ये अवेलेबल असतात। या तुम्हाला प्रॉपर भक्ती निवास पर्यंत पोहोचवतात आणि तिथून मंदिर अगदी वॉकिंग डिस्टन्सलाच आहे। बस जर इथे अवेलेबल नसली तर अशा प्रकारच्या रिक्षा सुद्धा इथे अवेलेबल आहेत। बस मधून उतरल्यावर समोरच हे भव्य भक्ती निवास तुम्हाला पाहायला मिळते। भक्ती निवासच्याच काही अंतरावरती हे वाहनतळ आहे, म्हणजे बऱ्याच 4 व्हीलर 2 व्हीलरची सुविधा सुद्धा त्यांनी इथे दिलेली आहे। त्यानंतर तुमच्याबरोबर सीनियर सिटीजन कोणी असेल, अदरवाइज कोणी पेशंट असतील तर त्यांच्यासाठी व्हीलचेअरची सुद्धा इथे सोय केलेली आहे। आता आपण पाहणार आहोत भक्ती निवास मध्ये एंट्री केल्यानंतर रूम साठी बुकिंग करायची असते। बुकिंग साठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असणे खूप गरजेचे आहे। जर आधार कार्ड सगळ्यांचे नसतील तर तुम्हाला इथे रूम मिळणं अशक्य आहे। या ठिकाणी जर आधार कार्ड तुम्ही विसरलात तर नवरा बायकोंची चौकशी कक्ष आहे, जिथे तुम्हाला वेगवेगळे फॉर्म देण्यात येतात। त्याचे आन्सर जर बरोबर आले तरच तुम्हाला रूम दिल्या जातात। रूम तर इथे 1 ते 2 तासात बुक झालेलीच आहे आता आपली। पण सर्वात पहिला सकाळ सकाळी इथे नाश्त्याची सुद्धा सोय आहे आणि जेवणाची सुद्धा सोय आहे। त्यासाठी ही वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे। बघूया आजच्या नाश्त्यामध्ये काय काय आहे ते। भक्ती निवास मध्येच तुम्हाला सकाळचा नाश्ता, चहा, कॉफी, त्यानंतर दुपारचं जेवण आणि संध्याकाळी परत चहा नाश्ता आणि रात्रीचं जेवणाची सुंदर सोय केलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट खूप छान दिलेली आहे, जिथे बसून तुम्ही नाश्ता करू शकता। बघा इथे किती छान फॅमिली आलेली आहे, जे सुंदर नाश्ता करत आहेत। नाश्त्यामध्ये तुम्ही पाहू शकता पोहे, साबुदाण्याची खिचडी, उपमा किंवा वडा सांबार, चहा, कॉफी असे सगळे बरेच प्रकार नाश्त्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत अवेलेबल आहेत। भक्ती निवास मध्ये रूम मिळाल्यानंतर आमचं आवरून झालेलं आहे। आता आम्ही जाणारच आहोत श्री गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी। त्याआधी माझी भेट झालेली आहे, ही माझी फ्रेंड राशी आणि तिचे मिस्टर प्रेषितशी। आता ह्या जोडीलाच घेऊन आम्ही निघत आहोत नागझरी पाहण्यासाठी। त्यानंतर आपण बघणार आहोत कृष्णाजींचा मळा आणि 5 गजानन महाराजांचे चमत्कार झालेले ठिकाण। चला तर मग निघायचं।
आता आपण आलेलो आहोत गजानन महाराज यांच्या ट्रस्ट तर्फे. इथे हत्ती, घोडा आणि गायांचं संगोपन केलं जातं. आता तुम्ही पाहत आहात गजलक्ष्मीला. ही गजानन महाराजांच्या इथे संध्याकाळी आरतीसाठी मंदिरामध्ये डेली जात होती, पण आता करोना नंतर तिला फक्त पालखीसाठी तिथे नेले जाते. बघा गजानन महाराजांचं नाव घेतल्यावर कसं एक पाय वर करते. गणगणात बोते. चला तर मग आता निघूया माऊलींनी चमत्कार केलेली चारीधाम स्थळे पाहण्यासाठी. आता आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत त्याला म्हणतात कृष्णाजीचा मळा. खूप छान परिसर आहे. इथे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एक भव्य तुम्हाला झाड पाहायला मिळेल. हे झाडामध्ये त्रिवेणी संगम सुद्धा पाहायला मिळतो. यामध्ये आहे पिंपळ, वड आणि कडीलिंबाचं सुद्धा झाड त्याच्यात आपल्याला पाहायला मिळतं. ही तीच जागा आहे जिथे संत गजानन महाराज जळत्या पलंगावर बसले होते. याचा उल्लेख विजय ग्रंथामध्ये अध्याय 8 यामध्ये केलेला आहे. हे ते ठिकाण आहे जिथे गजानन महाराजांनी अतिद्वाड घोड्याला शांत केले होते. या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी बरेच इथे चमत्कार केले आहेत. आता आम्ही सगळे निघालो आहोत मंदिरापासून, म्हणजे संत गजानन महाराजांच्या मंदिरापासून 8 किलोमीटरवर असणाऱ्या नागझरी या ठिकाणी.
आहोत बंकट सदनमध्ये, जिथे श्री संत गजानन महाराज काही दिवस यांच्यासोबत या घरामध्ये राहिले होते. तिथे गजानन महाराजांना पाटलांच्या मुलांनी उसाने मारलेलं होतं. त्या ठिकाणी आपण आता दर्शन घेणार आहोत. माझं सगळं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता मी आलेली आहे मंदिराच्या अगदी समोर असलेल्या वैभव ठाकूर दादाच्या दुकानामध्ये. नेहमी आम्ही त्याच्याकडेच कचोरी, हे डाळ वडे आणि गरमागरम चहा घेतो आणि मगच बाहेर निघतो. हॅलो दादा, हाच आहे हा वैभव दादा, त्याच्याकडेच आम्ही नेहमी येतो. काय सांगशील दादा तुझ्या दुकानाविषयी? किती वर्ष जुनं आहे तुझं दुकान? आमच्या दुकानाला 35 वर्ष आधी झालेलं आहे आणि आमच्याकडे सगळ्याच प्रकारच्या कचोरी मिळतात. बरोबर. आणि त्या कचोरी खूप फेमस आहेत शेगावमध्ये. तर नेक्स्ट टाइम जर शेगावला आलात तर वैभव दादाच्या शॉपमध्ये नक्की विजिट करा. धन्यवाद. गजानन महाराजांचा प्रसाद घेण्यासाठी आता आम्ही आलेलो आहोत. 60 रुपयामध्ये तुम्हाला पोट भरून जेवण इथे जेवायला मिळतं. फक्त इथे अन्न वाया घालवू नका, तुम्हाला लागेल तितकंच घ्या. विहानला आणि आम्हाला इकडचा प्रसाद खूप आवडतो. हे जेवण तुम्हाला भक्ती निवासमध्ये फ्रीमध्ये जेवायला मिळतो. चला, पुण्याला जायची
तयारी झालेली आहे. गजानन महाराजांचं दर्शन दिवसभरात 2दा मला खूप छान झालं. आजूबाजूचा परिसरसुद्धा पाहून झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा नवनवीन व्हिडिओ बघण्याचा चान्स मिळेल. थँक्यू. बाय बाय. गणगण गणात बोलते.